मैत्रिणींनो नमस्कार, मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जी आपण बघा या आधीचा व्हिडिओ कोणी बघितला असेल तर त्यांचं लक्षात आलं असेल, ही जी काही मी इथं मेजरमेंट दिलेली आहेत ना मापी, ही आपण ब्लाऊजवरून घेतलेली आहे आणि तुमचा रिक्वेस्टेड व्हिडिओ होता। भरपूर जणांच्या रिक्वेस्ट होत्या की ताई तुम्ही अंगावरूनच मापे घेऊन राजाराणी कोचिंग पद्धतीने ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दाखवता। तर तुम्ही ब्लाऊजवरून मापे घेऊन पण आम्हाला दाखवा। तर कारण भरपूर अशा मैत्रिणी आहेत ज्या कोणी स्टिचिंग करत असतील, शिलाई करत असतील, खेडेगावात राहत असतील, तर भरपूर असे म्हणजे त्यांना मापासाठी कोणी अंगावरून माप देत नाही तर ब्लाऊजच देतात। तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप खास आहे। तर सगळ्यात आधी आपण ब्लाऊजवरून मापं घेऊन घेतलेली आहेत। जे कोणी नवीन असतील त्यांनी या आधीचे व्हिडिओ जाऊन बघा। या आधीच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊजवरून मापे कसे घ्यायची हे सांगितलेली आहे। आणि आता ह्याच ब्लाऊजवरून आपण सगळ्यात आधी प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग बघूया, ड्राफ्टिंग, आणि त्यानंतर ह्याच मापावरून ब्लाऊजवरून मापे घेऊन तुम्ही कटोरी, 4 टक्स, प्रिन्सेस कट, 3 पीस प्रिन्सेस कट किंवा कोणतेही ब्लाऊजचं ड्राफ्टिंग कसं करू शकता ना, हे मी स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्हाला देणार आहे। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊज बघूयात, मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये कटोरी, मग 4 टक्स आणि मग प्रिन्सेस कट विथ बेल्ट ब्लाऊज, म्हणजेच की 3 पीस प्रिन्सेस कट ज्याला आपण म्हणतो। तर आता मी हे मेजरमेंट आहे हेच वापरून तुम्हाला मार्जिन कुठं कुठं ॲड करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊयात। त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। जे कोणी रेग्युलरचे स्टुडंट असतील तर त्यांनी व्हिडिओला लाईक करा। आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। मला भरपूर कमेंट येतात की ताई तुमच्यामुळे आम्हाला खूप मदत होते, आमच्या मदतीची आमच्या घरामध्ये सुद्धा खूप गरज आहे आणि तुमच्यामुळे आम्ही खरंच शिकलो। तर अशा ज्या कोणी गरजू महिला आहेत, कोणी गरजू व्यक्ती आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही आपले व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना आपल्या व्हिडिओची मदत होईल आणि ते अगदी घरी बसल्या फ्रीमध्ये प्रोफेशनल पद्धतीने शिकू शकतात। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। बाकी गोष्टी आपण लाईव्हमध्ये सुद्धा करून घेऊया, एखाद्या दिवशी लाईव्ह आल्यावर आपण बघूयात। चला आता ह्याच मापावरून मी ब्लाऊजचं तुम्हाला संपूर्ण ड्राफ्टिंग दाखवते। सगळ्यात आधी आपल्याला इथं काय टाकायचं असतं, वरती ब्लाऊजचं शोल्डर आपल्याला टाकून घ्यायचं असतं। तर ब्लाऊजचं शोल्डर आपण कसं टाकतो, जेव्हा आपण अंगावरून माप घेतो तेव्हा आपल्याला जे काही फुल शोल्डर मिळालेलं असतं ना त्याचा निम्मा आपण करत असतो। पण आता आपण शोल्डर कुठून मोजलेला आहे, ब्लाऊजवरून। तर ब्लाऊजवरून शोल्डर किती मिळालं, 13.75। तर ब्लाऊजवरून जेव्हा तुम्ही शोल्डर मोजता ना, जेवढं तुम्हाला शोल्डर मिळालं त्यात तुम्हाला +1 करायचं। 13.75 + 1 14.75 म्हणजे पावणे 15 इंच एवढं आपल्याला शोल्डर मिळालेलं आहे। तर आता तुम्ही म्हणाल 1 इंच तुम्ही प्लस का केलं, 1 इंच तुम्ही प्लस का केलं? तर बघा आपलं इथं ब्लाऊज कसं आहे, रेडी आहे ब्लाऊज तयार। आपण तयार ब्लाऊजवरून आपण मापे घेतली, मग जिथं आपण बाही जोडलेली आहे तिथं अर्धा इंच मार्जिन गेलेलं आहे, मग ते आपल्याला इथं ॲड करावं लागेल, कारण आपण हे अंगावरून मेजरमेंट घेतलेलं नाही, हे आपण ब्लाऊजवरून मेजरमेंट घेतलेलं आहे, लक्षात घ्या। नंतर मग त्याला डिवाइड 2 करायचं। बघा किती मिळालं, 7.37 म्हणजे 7.25 इंच आपण शोल्डर घ्यायचं आहे। कॅल्क्युलेटर कसं वापरायचं, कॅल्क्युलेटरमधले आकडे तुम्हाला समजत नसतील त्याच्यावरती सुद्धा सेपरेट व्हिडिओ आहे, तुम्ही जाऊन नक्की बघा। जेव्हा तुम्ही अंगावरून माप घेता तेव्हा तुम्हाला फुल शोल्डरला डिवाइड 2 करायचं असतं, पण जेव्हा तुम्ही ब्लाऊजवरून माप घेता तेव्हा तुम्हाला जे काही शोल्डर मिळालेलं आहे त्यात तुम्हाला 1 इंच कंपल्सरी प्लस करायचं, समजलं? आणि मग नंतर त्याला डिवाइड 2 करायचं। 14.25 होतो, 1 इंच प्लस केलं, 15.5 मिळालं, नंतर त्याला डिवाइड 2 केलं, कारण आपली ब्लाऊजची बाजू कशी असते, फोल्ड। मग फोल्डमध्ये आपल्याला फक्त अर्धच माप टाकावं लागतं। जेव्हा त्याला आपण असं ओपन करू तेव्हा दोन्ही साईडचं ते शोल्डर तिथं मार्क होतं। आता इथं 7.37 आहेच म्हणजे 7.25 इंच इतकं शोल्डर मार्क करायचं आणि हे माझ्या बॉडीनुसार परफेक्ट आहे। जे कोणी माझे रेग्युलर व्हिडिओ बघत असतील, माझ्या मापाचे ड्राफ्टिंग आणि कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओमध्ये बघा मी एवढंच माझ्या मापासाठी शोल्डर टाकते। 31 छातीचं ब्लाऊज
तुम्ही बघू शकतात. तर एवढं परफेक्ट आहे, म्हणजे माझं ब्लाऊजवरून जी काही मापे आहेत ना ती मी परफेक्ट घेतलेली आहे. जिथं आपण शोल्डर मार्क करतो तिथून आपल्याला 1 इंच डाऊन जायचं असतं. सगळ्यात आधी बॅक पार्ट ड्रॉ करूया. तर माझ्या बोटाला लागलेलं असल्यामुळे मी इथं स्पष्ट लिहू शकत नाही, तर तुम्ही समजून घ्या. बॅक पार्ट आहे, इथून 1 इंच डाऊन जायचं आहे जिथून शोल्डर मार्क केलं. आता शोल्डर तुमचं तुमच्या बॉडीनुसार वेगळं वेगळं येऊ शकतो. कोणाची बॉडी हे छातीच्या मापानुसार नसतं. शोल्डर तुम्ही म्हणाल छातीच्या मापानुसार शोल्डर किती घ्यायचं, हे तसं नसतं. समजा 2 व्यक्ती आहेत, दोघांची चेस्ट 34 आहे, पण त्यांची बॉडी सेम असेल का? नाही. कोणाची तरी बॉडी बघा पाठीमागे रुंद असेल, कोणाची तरी बॉडी पाठीमागे अशी एकदम कमी असेल. तर अशा पद्धतीने तुमचं शोल्डर ठरेल. ते तुमचं छातीच्या मापानुसार ठरणार नाही, ते तुमच्या बॉडीचा शेपनुसार, तुमच्या शरीराचा आकारानुसार तुमचं शोल्डर हे ठरणार आहे. जिथून शोल्डर मार्क केलं वेगळं वेगळं, प्रत्येक मापासाठी वेगळं वेगळं येईल. तर शोल्डर तुम्ही जिथून मार्क केलं ना तिथं 1 इंच डाऊन जायचं. बंद बाजूकडून 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं. हे 2.5 इंच आणि हे 1 इंच दोन्ही मार्क लक्षात घेऊन क्रॉस लाईन मार्क करायची. बघा क्रॉस लाईन मार्क केली. तर इथून आता आपल्याला मुंडा टाकून घ्यायचा आहे. तर मुंडा मार्किंगसाठी सूत्र असतं, तर ते सूत्र आपल्याला वापरून घ्यायचं. तर सूत्र मी तुम्हाला सांगते, लक्षात ठेवा, किंवा तुम्ही व्हिडिओ ऐकून नोट डाऊन सुद्धा करून घेऊ शकतात. तर जेव्हा तुमची छाती 28 ते 31 असेल तेव्हा तुम्हाला सूत्र वापरायचं आहे छाती डिवाइड 6 प्लस 1 इंच. जेव्हा तुमची छाती 32 ते 41 असेल तेव्हा तुम्हाला सूत्र वापरायचं आहे छाती डिवाइड 6 प्लस अर्धा इंच. जेव्हा तुमची छाती 42 किंवा 42च्या पुढे कितीही प्लस असेल तेव्हा तुम्हाला सूत्र वापरायचं आहे छातीला डिवाइड 6 करायचं, त्याच्यात प्लस काहीही करायचं नाही. तर आता आपली छाती इथं किती आहे? 31 इंच. तर 28 ते 31 जेव्हा छाती असेल तेव्हा सूत्र कोणतं वापरायचं? छाती डिवाइड 6 प्लस 1 इंच. तर छाती किती आहे? 31 इंच. 31ला डिवाइड 6 केलं इज इक्वल टू किती मिळालं? 5.16 प्लस त्यामध्ये 1 मिळवले, किती झालं? 6.16. 6.16 म्हणजे 6 इंच आणि त्यावरती 1 लाईन इतकं. समजलं? आणि जिथून आपल्याला मुंडा मिळाला, मुंडा मार्क केला, तिथं एक सरळ लाईन मार्क करायची. ती सरळ लाईन काय असते? छातीची लाईन. लक्षात घ्या. समजलं? आता इथून आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. बॅक पार्ट आहे, बॅक पार्टमध्ये छातीला ओनली डिवाइड 4 करायचं आहे. तर छाती आहे 31, 31ला डिवाइड 4 केलं, किती मिळालं? 7.75, पावणे 8 इंच. तर इथून मी पावणे 8 इंचावरती एक मार्किंग करते. त्यानंतर पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. लक्षात आलं? ब्लाऊजची उंची आपली टाकायची राहिलेली आहे. तर बॅक पार्टमध्ये ब्लाऊजची उंची टाकताना टेप आपण कसा ठेवतो? असा सरळ ठेवतो. सरळ टेप ठेवायचा. ब्लाऊजची जेवढी रेडी उंची असेल ना त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं. 14.5 आहे, 15.5 वरती मी मार्क करते. जिथं मार्क केलं तिथून एक सरळ लाईन मार्क करा, ड्रॉ करा. इथं आता कमरेचं मार्किंग करायचं आहे. तर कमर किती आहे? कमर आहे 24.5. तर 24.5ला डिवाइड 4 करायचं फक्त, किती मिळेल? 6.12 म्हणजे 6 इंच. त्यावरती 1 लाईन इतकं मार्किंग करायचं. पाठीमागे तुम्हाला टक्स हवा असेल तर टक्ससाठी 1 इंच मार्क करा. त्यानंतर पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन असं मार्क करा. ज्यांना कोणाला टक्स घ्यायचा नसेल तर त्यांनी डायरेक्टली पुढे 1.5 इंच मार्जिन ॲड करा. पण मी इथं पाठीमागे टक्स घेणार आहे त्यामुळे टक्ससाठी मार्किंग आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं. दोन्ही जे काही 1.5 इंच मार्क आहेत ना ते मार्क दोन्ही लक्षात घ्यायचे आणि जोडायचे. हे बघ,
जोडून झाले. आता आपल्याला शोल्डर मार्क करायचं आहे मुंडा आकार देण्यासाठी. तर शोल्डर जेव्हा आपण मार्क करतो तेव्हा ते कसं करायचं, शोल्डर मार्किंग करण्यासाठी 3 लागणारे मेजरमेंट. ते मेजरमेंट कोणते कोणते असतात, हे बघा. हे आपली ब्लाऊजची डायग्राम असते. हा फ्रंट पार्ट आहे, हा बॅक पार्ट आहे. तर ब्लाऊज आपल्याला 3 मेजरमेंट लागतात शोल्डर मायनस करण्यासाठी, शोल्डर मायनस चार्ट बघण्यासाठी. तर 3 मेजरमेंट कोणते असतात, तुमचं ब्लाऊजचं रेडी शोल्डर किती आहे, नेक डीप तुमचा किती आहे, नेकचा शेप तुमचा किती आहे. तर रेडी शोल्डर 3 इंच आहे. रेडी शोल्डर म्हणजे काय बघा, ब्लाऊजमध्ये हे जे काही शोल्डर असतं ना, ही पट्टी त्याला रेडी शोल्डर पट्टी असे म्हणतात किंवा रेडी शोल्डर. आणि हा जो काही गॅप असतो ती गळारुंदी असते. तर इथून आता बघायचं, आता आपण कुठला पार्ट ड्रॉ करतोय, बॅक पार्ट. तर आपण बॅकच बघूयात. तर रेडी शोल्डर किती आहे, 3 इंच. समजा 3 इंच आहे, 3च इंच आपण इथं, मी इथं 2.5 इंच घेणार आहे. रेडी शोल्डर 2.5 इंच आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे रेडी शोल्डर घेऊ शकतात. नेक डीप किती आहे, हा पुढचा आहे, इथं मागचा दिला, मागचा किती आहे, 10 इंच. नेकचा शेप कुठला आहे, पुढचा राऊंड आणि मागचा चौकोन. तर इथं तुम्ही अशा पद्धतीने डिफरंट नेक घेऊ शकता. तर आता मी इथं पाठीमागे बघते, रेडी शोल्डर पट्टी मला किती ठेवायची आहे, 2.5 इंचाची. तर बघा अशा पद्धतीचे हे चार्ट येतील, मी तुम्हाला दाखवते. तर बघा अशा पद्धतीचे चार्ट असतील. तर बघा रेडी शोल्डर हे दिलेले आहेत. तर यांच्यापैकी आपल्याला निवडायचं की आपलं रेडी शोल्डर किती आहे. तर रेडी शोल्डर मी किती ठेवलं आहे, 2.5 इंच. तर मी कोणता चार्ट घेईल, हा चार्ट घेईल. तर हे बाकीचे चार्ट मला कामात येणार नाही, तर मी हा चार्ट घेईल. जी तुमची रेडी शोल्डर पट्टी असेल तो चार्ट तुम्ही घ्यायचा. रेडी शोल्डर पट्टी आहे 2.5 इंच. तर 2.5 इंच आहे बघा, वरती हेडिंग दिलेली, हा चार्ट मी घेतला. बॅक नेक आहे माझा 10 इंच. बॅक नेक कसा ठरवायचा आहे हे मी तुम्हाला सांगितलं. बॅक नेक कसा ठरवायचा, ब्लाऊजची पूर्ण उंची किती आहे, 14.5. त्यामधून मायनस काय करायचं, खाली पाठीमागे जो बेल्ट असतो ना तो किती ठेवलाय तो मायनस करा. पाठीमागचा बेल्ट आहे 3.5 इंचाचा, तो मी मायनस केला, इज इक्वल टू किती मिळालं, 11 इंच. तर पाठीमागचा गळा आहे माझा 11 इंच. तर तो कुठे येईल, 9 ते 11 किंवा 11च्या पुढे. तर तुम्ही म्हणाल 11 इथं पण आहे, 11 इथं पण आहे. तर मी कोणतं बघेल, हे बघेल, कारण हा 11 माझा स्टार्टिंगला जातोय, हा एंडिंगला जातोय. तर एंडिंगला जातानाचा मला नाही बघायचा, स्टार्टिंगला जो जातो तो बघायचा. हा 11 इंच. माझा नेकचा शेप कुठला आहे, स्वीट हार्ट नेक. तर स्वीट हार्ट नेक मी बघते. तर मी कुठं बघेल, इथं बघेल 10 ते 12च्या मध्ये. इथं माझा 11 इंच येईल. तर स्वीट हार्ट नेक आणि 11 इंच दोन्ही बोटं जिथं मॅच होतात तेवढं आपल्याला टोटल शोल्डरमधून मायनस करायचं असतं. तर इथं पण दिलेलं आहे नेक आणि इथं पण दिलेले आहेत नेक डीप. खालचे नेक घ्यायचे असतील तर तुम्ही इथून बघा नेक डीप, वरचे नेक घ्यायचे असतील तर नेक डीप इथं बघा. तर 3 इंच मला टोटल शोल्डरमधून मायनस करायचं. टोटल शोल्डर किती आहे, 14.75. 14.75 मायनस 3 इंच किती मिळेल, 11.75. ह्यानी मग नंतर त्याला डिवाइड 2 करायचं. म्हणजेच फॉर्म्युला काय आहे, शोल्डर मायनस करण्यासाठी लागणारे 3 मेजरमेंट, रेडी शोल्डर पट्टी, नेक डीप आणि नेकचा आकार, हे तिन्ही मेजरमेंट तुम्ही डिसाईड करून तो चार्ट घ्या. चार्टमध्ये बघून तुम्ही चेक करा की माझे किती मायनस होत आहे. तेवढं तुम्हाला काय करायचं, टोटल शोल्डर मायनस मिळालेले शोल्डर, म्हणजे टोटल शोल्डरमधून तुम्हाला चार्ट बघून जो काही तुम्हाला अंक मिळेल तो तुम्ही फुल शोल्डरमधून मायनस करा, नंतर त्याला डिवाइड 2 करा. तर डिवाइड 2 करून काय मिळालं, 5.87, म्हणजे 5.25 इंच इतकं माझं शोल्डर येईल. तर मी इथून 5.25 इंचावरती एक मार्किंग करते. तेवढंच मार्किंग इथं करायचं. आता तुमचं नेक डीप किंवा नेकचा आकार आणि रेडी शोल्डर पट्टी जी काही आहे त्यानुसार तुमचे हे मेजरमेंट चेंज होऊ होते. समजलं.
आता इथं आपला नेक कुठला आहे, डीप नेक आहे, म्हणून आपल्याला शोल्डर स्ट्रेट करून घ्यायचं. तर शोल्डर स्ट्रेट करा. आता एका ताईचा प्रश्न होता की ताई तुम्ही इथं असं क्रॉस का घेता आणि मग नंतर स्ट्रेट करता, त्यामुळे तुम्ही पहिलेच डायरेक्ट स्ट्रेट घेतलं तर मी त्यांच्यासाठी सांगते. आधी पण मी क्लिअर केलेलं आहे, तरी आतासुद्धा क्लिअर करून देते. तर बघा, आपली ही मान असते आणि आपली बॉडी कशी असते, अशी. ही बघा, अशी असते ना आपली बॉडी, अशी. इथून अशी उभा, इथून अशी आपली बॉडी असते ही इथून. तर इथून आपण क्रॉस घेतो आणि मग नंतर स्ट्रेट करतो. तर इथं बघा, हे जर आपण असं सरळ घेतलं, बघा आपण डायरेक्टली असं सरळ घेतलं तर हे कसं होईल. आणि इथून जर का आपण इथं बघा, आपण 1 इंच डाऊन जातो. 1 इंच डाऊन का जातो, कारण आपल्याला ही लेवल सरळ मिळायला पाहिजे. बघा, ही लेवल सरळ मिळाली, मग इथून आपण मापे टाकू शकतो. 1 इंच इथून डाऊन गेलो म्हणजे जे काही इथं आपले पप वगैरे येतील, क्रीज येतील, हे आपले इथंच मायनस झाल्या. बॉडीच्या आकारानुसार आपल्याला ही मेथड करणं खूप गरजेचं आहे. समजलंच असेल तुम्हाला. याच्या आधीचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवून टाकलेला आहे त्यावरती, ज्यांना कोणाला कन्फ्युजन असेल त्यांनी जाऊन बघू शकता. त्यानंतर रेडी शोल्डर पट्टी किती आहे, 2.5 इंच. तर त्यामध्ये 1 इंच प्लस करून 3.5 इंचावरती मार्किंग केलं. तुमची रेडी शोल्डर पट्टी जेवढी असेल त्यामध्ये तुम्ही 1 इंच प्लस करा आणि मग मार्क करा. 1/2 इंच गळ्याला फिनिशिंग देण्यासाठी आणि 1/2 इंच बाही जोडण्यासाठी. क्लिअर आहे सगळ्यांना. तर आता इथून मुंड्याला आकार द्यायचा. तर मुंड्याची जी काही लाईन आपण मार्क केली सरळ, त्या लाईनचा सेंटर घ्यायचा. मुंडा मार्क करण्यासाठी इथून क्रॉस मार्क 1 इंच करायचं. जेव्हा तुमची छाती 28 ते 39 असेल तेव्हा तुम्ही क्रॉस मार्क बॅकपार्टमध्ये 1 इंच करा. जेव्हा तुमची छाती 40 किंवा 40च्या पुढे प्लस असेल तेव्हा तुम्ही क्रॉस मार्क 1.25 इंच करा. लक्षात आलं. इथून आता मुंड्याला आकार द्यायचा. कर्व असेल तर कर्वने द्या, नसेल हाताने द्या, पण कर्व तुम्हाला घेणं खूप महत्त्वाचं आहे. नवीन शिकत असतील तर आकार परफेक्ट असले की तुमच्या ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येत नाही. क्लिअर आहे. तर आता आपला बॅकपार्ट तयार आहे. बॅकपार्ट आपण नंतर गळा वगैरे ड्रॉ करूयात. आता हे आहे तसं आपण साईडला ठेवूयात आणि फ्रंट पार्ट आपण ड्राफ्टिंग करायला घेऊयात. शोल्डर मायनस कसं करायचं मोस्ट ऑफली सगळ्यांना समजलंच असेल, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी एकदम डीपमध्ये क्लिअर करते. असं नाही की मी तुम्हाला प्रत्येक एक व्हिडिओमध्ये सांगितलं म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगत नाही. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डीपमध्ये क्लिअर केलेल्या आहेत गोष्टी. समजलं. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघा. कॅल्क्युलेटर समजत नसेल तर तुम्ही कॅल्क्युलेटरचा व्हिडिओसुद्धा जाऊन बघा, किंवा तुम्ही यूट्यूबला वेगळे व्हिडिओ बघा की कॅल्क्युलेटर कसं वापरायचं. पण कॅल्क्युलेटरचा मी आपल्या चॅनलवरती जो व्हिडिओ अपलोड केला आहे तो तुम्ही बघून घ्या, कारण आपल्याला जेवढं ब्लाऊजमध्ये कॅल्क्युलेटर जसं वापरायचं तेच मी क्लिअर केलं. अदर तुम्हाला कॅल्क्युलेटर अजून कोणत्या गोष्टीमध्ये वापरायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं नाही, कारण आपल्याला आपलं गरजेपुरता शिकून घ्यायचं आहे. बाकीच्या गोष्टी आपण आपोआप समजून घेतो. क्लिअर आहे सगळ्यांना. चला तर आता पुढे जाऊयात. जेवढं शोल्डर आहे त्याचं निम्मं टाकायचं. बॅकमध्ये टाकलं होतं तेवढंच इथे टाका 7.25. जिथून शोल्डर मार्क केलं तिथून आपल्याला खाली 1 इंच डाऊन जाणे कंपल्सरी आहे. बॅकमध्ये फ्रंटमध्ये बंद बाजूकडून 2.5 इंच, 2.5 इंच आणि 1 इंच दोन्ही मार्क लक्षात घ्यायचे. क्रॉस लाईन मार्क करायची. बॅकमध्ये मुंडा जेवढा टाकला आपण तेवढाच फ्रंटमध्ये टाकायचा. 6 इंच आणि त्यावरती 1 लाईन. सूत्र वापरायची. सूत्र आपण जे वापरलं होतं तेच तुम्ही फ्रंटमध्ये वापरायचे. समजलं. जिथून मुंडा मार्क केला ती असते छातीची लाईन. छातीचं मार्किंग करा. बॅकमध्ये आपण छातीला डिवाइड 4 केलं. फ्रंटमध्ये आपल्याला लुझिंग ॲड करायचं असतं 1.5 इंच कंपल्सरी. 31 इंच प्लस 1.5 म्हणजे 1.5 इंच लुझिंग ॲड केलं इज इक्वल टू 32.5 मिळालं. नंतर त्याला डिवाइड 4 करा. किती मिळेल? 8.12 म्हणजेच 8 इंच आणि त्यावरती 1 लाईन इतकं. 1.5 इंच पुढे शिलाई मार्जिन. तर आता नवीन असतील त्यांना भरपूर प्रश्न पडले असतील की तुम्ही 1.5 इंच लुझिंग का ॲड केलं.
तर या आधीचे व्हिडिओ जाऊन बघा, मी खूप डीपमध्ये तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते तो, आणि जे कोणी रेग्युलर स्टुडंट असतील त्यांना समजलं असेल. आता क्रॉस लाईनचा सेंटर घ्या. क्रॉस लाईनचा सेंटर घ्यायचा. त्या सेंटरपासून आपल्याला 3 मापे टाकायची असतात. इथून आपला गळा किती आहे, फ्रंट नेक बघा, पुढचा गळा किती आहे 6 इंच, तेवढा 6 इंच मी इथं टाकते. गळ्यामध्ये काहीही प्लस करायचं नाही. त्यानंतर शोल्डर टू ॲपेक्स किती आहे 9.5, तर त्यामध्ये अर्धा इंच प्लस करा 10 इंच. ब्लाऊजची उंची किती आहे 14.5, तर आपल्याला फ्रंटमध्ये 1.5 इंच वाढवून घ्यायचं. तर 14.5 मध्ये 1.5 केलं तर किती होईल 16. तर बघा 16ला 1 लाईन इतकं कमी आहे पेपर, तो मी काही प्रॉब्लेम नाही, मी अस्तरवरती कट करताना वाढवून घेईल. समजलं? किंवा आपलं ॲडजस्ट होऊन जातं, कारण आपण खाली ऑलरेडी मायनस करतो. तर आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. तर जिथं मी गळा मार्क केला तिथं पण मी 1 लाईन मार्क करून घेते. शोल्डर टू ॲपेक्स जिथं आहे तिथं पण लाईन मार्क करून घेते. त्यानंतर शोल्डर मायनस करून घ्यायचं. शोल्डर मायनस करण्यासाठी लागणारे 3 मेजरमेंट. रेडी शोल्डर पट्टी, गळ्याचा आकार आणि गळा डीप किती आहे. रेडी शोल्डर पट्टी 2.5 इंच आहे, म्हणून मी 2.5 इंचाचा चार्ट समोर घेतला. नेक डीप माझा फ्रंट 6 इंच आहे, 5.5 ते 6.5च्या मध्ये 6 इंच येतो. त्यानंतर नेक आहे पुढचा राऊंड नेक, नेक आहे 6 इंच. तर मी हे दोन्ही जे काही माझे पॉईंट आहे ते पॉईंट लक्षात घेऊन मग 1 अंक मला मिळाला, तो म्हणजे 1.5 इंच. तर 1.5 इंच कुठून मायनस करायचं, फुल शोल्डरमधून. 14.75 मायनस 1.5 इंच, तर किती मिळेल 13.25. नंतर त्याला डिवाइड 2 करायचं. 6.62 म्हणजेच 6.5 इंच. 6.5 इंच इथं मी मार्क केलं, तेवढं छातीच्या लाईनवरती मार्क करायचं 6.5. दोन्ही मार्क लक्षात घेऊन 1 मिनिट इथं मला थोडं चेक करून घेऊ द्या. बरोबर आहे 6.5, इथं पण बरोबर आहे 6.5. व्यवस्थित चेकिंग करूनच मार्किंग करायचे. त्यानंतर नेक डीप आहे म्हणून शोल्डर स्ट्रेट करा, सरळ करा. शोल्डर पट्टी जेवढी असेल त्यामध्ये 1 इंच प्लस करून मार्क करा. 2.5 होती, 3.5 केलं. आता तुम्हाला मला इथं एक पॉईंट क्लिअर करायचा आहे. तर बघा, भरपूर जणी म्हणतात की ताई गळारुंदी किती घ्यायची. तर याच्यामध्ये गळारुंदी फिक्स नसते. असं नाही की तुम्हाला ह्या मापासाठी इतकी गळारुंदी घ्यायची. तर गळारुंदी आपल्याला कशी मिळते, शोल्डर आपलं बॅकमध्ये गळ्याच्या आकारानुसार किंवा गळा डीपनुसार वेगळं शोल्डर मायनस करतो, पुढे वेगळं करतो. आता मागे आपण किती शोल्डर मिळालं होतं आपल्याला मायनस करून 5.6 मिळालं होतं. बॅकमध्ये किती मिळालं, बॅकमध्ये किती मिळालं होतं 5.6. फ्रंटमध्ये किती मिळालं 6.5. त्यानंतर आपण रेडी शोल्डर पट्टीचं मार्किंग करतो. रेडी शोल्डर पट्ट्या जे आपण मार्किंग केले, आपल्याला फक्त काय आपला पॉईंट काय आहे मेन, दोन्ही रेडी शोल्डर पट्ट्या आपल्या मॅच होणं, कमी किंवा जास्त व्हायला नको, इक्वल येणं, बरोबर येणं, आपला हाच आपला उद्देश असतो. त्यानंतर इकडे जो काय आपल्याला गॅप मिळतो ती आपली गळारुंदी असते. तर इथं बघा आता 5.6 इंच बघा, बॅकमध्ये 5.6 मिळालं होतं ना, 5.75 मायनस त्यामधून 3.5 इंच करा, 3.5 म्हणजे शोल्डर पट्टी. तर गळारुंदी इथं किती मिळाली आपल्याला 2.25 इंच. हा गॅप जो आहे ती गळारुंदी मिळाली. आता फ्रंट आपण बघूयात. फ्रंट किती आहे 6.5 आपल्याला शोल्डर मिळालं मायनस करून. 6.5 मधून मायनस 3.5 इंच केलं तर किती मिळालं 3 इंच. तर फ्रंटमध्ये आपल्याला 3 इंच गळारुंदी मिळाली, बॅकमध्ये 2.25 इंच मिळाली. तर हे कशामुळे, तर हे आपलं गळानुसार किंवा गळा डीपनुसार आपल्याला वेगळं वेगळं शोल्डर मायनस करायचं असतं. आता आपला पुढचा गळा किती आहे, कमी आहे, तो एवढा असा खाली जात नाही, डीप होत नाही, म्हणून इथं आपल्याला गळारुंदी जास्त जरी राहिली तरी प्रॉब्लेम येणार नाही. पण इथं आपला गळा कसा असतो, डीप असतो.
डीप असतो ना, खूप उंची जास्त असते गळ्याची, मग आपला जेव्हा हा ब्लाऊज जेव्हा आपला एवढा ओपन होतो तेव्हा तो असा पसरत जातो बघा, असा पसरत जातो. मग तेव्हा आपल्याला गळारुंदी जास्त हवी असते का? नाही. मग गळारुंदी आपल्याला तेव्हा इथं कमी हवी असते. मग आपल्याला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टनुसार बरोबर आपण प्रॉपर मेजरमेंट घेतलं तर गळारुंदी ही आपल्याला बरोबर मिळते. म्हणून तुम्ही असा प्रश्न विचारूही नका की ताई गळारुंदी आपण किती घ्यायची. गळारुंदी ती आपोआप मिळते, तुम्ही त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. ब्लाऊज तुम्हाला फिटिंगला प्रॉपर बसेल. जे रेग्युलर स्टुडंट असतील त्यांनी माझे आधीचे ब्लाऊज कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ बघितले असतील. बऱ्याच 2 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजचा फायनल लुक पण दाखवलेला आहे, ब्लाऊज मी घालून पण दाखवलेला आहे. अगदी परफेक्ट ब्लाऊज बसतो. असं नाही की माझा ब्लाऊजचा शोल्डर उतरतं किंवा काही, तसं काहीच नाही. तुमच्या बॉडीच्या आकारानुसार तुमच्या बॉडीमध्ये कुठे तुम्हाला काय टाकायचं हे तुम्हाला लॉजिक लावायची गरज नाही. ही मेथड अशी आहे की याच्यात तुम्हाला आपोआप रिझल्ट मिळेल, 100% रिझल्ट मिळेल. प्रॉपर मेथडने जर 100% मिळणार आहे. आता काल किंवा परवा एका ताईचा मला मेसेज आला होता की ताई तुमच्या पद्धतीने मी ब्लाऊज कटोरी ब्लाऊज स्टिच केला, खूप छान बसला. भरपूर मेसेजेस येतात की छान बसला. प्रॉपर मेथडने गेलात तर हो छानच बसेल. तुम्ही जर का एखादा पॉईंट स्किप केला, हां काही होत नाही, एवढं तेवढं झालं काही होत नाही, पण होतं, फरक पडतो. एवढं तेवढं झालं फरक पडतो. आता मी ही एवढं का करते, एवढं कॅल्क्युलेट करते आणि मग नंतर मी एक एक पॉईंट लक्षात घेऊन ड्राफ्टिंग का करते, तर माझा ब्लाऊज मला प्रॉपर फिटिंगला हवा म्हणून. असं नाही मी जर असं म्हटलं की नाही एवढं तेवढं चालतं सोडा, तर ते होणारच आहे. जिथं आपल्याला प्रॉपर ज्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत त्या आपण करत नाही तर रिझल्ट कसा मिळेल. तर लक्षात आलं की गळारुंदी कशी मिळते, क्लिअर. चला पुढे जाऊयात. त्यानंतर इथं तुम्हाला जेवढा गॅप मिळालेला असेल ना तेवढाच तुम्ही खाली मार्क करा. इथं किती आहे 3 इंच, तेवढंच 3 इंच इथं मार्क करा आणि गळ्याला आकार द्या. गळा कोणता आहे आपला, राऊंड आहे, फ्रंटमध्ये गोल आहे म्हणून गोल आकार द्यायचा गळ्याला. बघा इथून मी गोल आकार देऊन दिला गळ्याला, कारण गोल आहे. तुम्ही इथं तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही घेऊ शकता. तुम्हाला जर का फ्रंटमध्ये हुक लावायचे नसतील तर तुम्ही फ्रंटमध्ये हवा तो शेप घ्या. क्लिअर आहे, समजलं तर चला आता आपण पुढे जाऊयात. गळा कसा ड्रॉ करायचा. मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. त्यासाठी सरळ लाईन जी काही आहे त्या सरळ लाईनचं सेंटर घ्या. सेंटरपासून फ्रंटमध्ये 0.25 इतकं आतमध्ये यायचं. इथून आपल्याला 0.75 इतकं मार्क करायचं आहे, क्रॉस मार्क. हे जे काही आपण 0.25 म्हणजे अर्धा इंचापेक्षा कमी आतमध्ये आलेलो आहे ना, याच्यामुळे आपले मुंड्याचे बरेच असे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातात. क्रीज वगैरे येत नाही, मुंडा तिथं अशा चुन्या पडतात किंवा गोडा होतो तिथं आपलं गोडा होत नाही. हे तिन्ही पॉईंट लक्षात घेऊन मुंड्याला आकार द्यायचा. मुंड्याला आकार देऊन झालेला आहे. खाली आता आपल्याला शोल्डर टू ॲपेक्स टाकला, तिथं ॲपेक्स टू ॲपेक्स टाकायचा असतो. ॲपेक्स टू ॲपेक्स किती आहे, 6.25. 6.25चा आपल्याला हाफ करायचं आहे. 6.25 डिवाइड 2 किती मिळेल, 3.12 म्हणजे 3 इंच आणि त्यावरती एक लाईन. तर 3 इंच त्यावरती एक लाईन इथं मार्क करायचं. इथं जेवढा तुम्ही ॲपेक्स टू ॲपेक्स मार्क केला ना त्यामधून अर्धा मायनस करायचा, 2.5 इंच आणि एक लाईन. कंपल्सरी इथं तुमचा कितीही येऊ द्या ॲपेक्स टू ॲपेक्स, त्यामधून अर्धा मायनस करून कमरेवरती मार्क करा. पुढे कमरेचा टक्स टाकायचा आहे. कमरेचा टक्स हा तुमच्या छातीच्या मापानुसार वेगळा वेगळा असेल. तर जेव्हा तुमची छाती 28 ते 35 असेल तेव्हा तुम्ही कमरेचा टक्स 2.5 इंच घ्या. जेव्हा तुमची छाती 36 ते 45 असेल तेव्हा 3 इंच घ्या. जेव्हा तुमची छाती 46 ते किंवा त्यापेक्षा प्लस असेल तेव्हा 3.5 घ्या. आता 28 ते 35च्या मध्ये 31 इंच माझी चेस्ट येते म्हणून इथं 2.5 इंचाचा टक्स मी घेईन. पुढे कमरेचं मार्किंग. कमरेचं मार्किंग कसं करायचं हे बघा. इथून टेप ठेवायचा, किती आहे 2.5 इंच आणि एक लाईन. तेवढंच आता इकडच्या लाईनवरती ठेवायचं, 2.5 इंच आणि एक लाईन.
कमर किती आहे 6 इंच, त्यावरती एक लाईन, पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता तुम्ही म्हणाल नवीन असतील तर हा टक्स मायनस करायचा आहे, कंपल्सरी टक्स आपल्याला घ्यायचा नाही, कारण तो टक्स कट होईल. टक्स आपण घेतला, डायरेक्टली माप टाकलं तर 2.5 इंचचा टक्स गेला म्हणजे कमरेमध्ये तुमचा ब्लाऊज 2.5 इंच कमी झाला. लक्षात आहे? टक्स मायनस करून तुम्ही हे टाका, कमरेचं मार्किंग करा. पुढे 1.5 इंच मार्जिन जोडून घ्यायचं. बघा मार्जिन जोडून झाले. हे जे काही टक्ससाठी आपण मार्क केलं हे दोन्ही पॉईंट आहेत ना कमरेचे, हे ॲपेक्स पॉईंट आणि शोल्डर टू ॲपेक्स आणि ॲपेक्स टू ॲपेक्स जो काही प्लस पॉईंट मिळाला तिथं जॉईन करा. जॉईन करून झालं. प्रिन्सेस कटला आकार द्यायचा आहे. प्रिन्सेस कटला आकार देऊन घेण्यासाठी ही जी काही फिटिंग बाजूकडची लाईन आहे ती लाईनचे 4 भाग करायचे. कसे करायचे? इथून टेप डायरेक्टली फोल्ड करा. जिथून टेप फोल्ड केला परत तिथून एकदा टेप फोल्ड करा. हे बघा असे सड दिसतात. किती आलं? 1.5 इंच. तर इथून 1.5 इंच मार्क करा, परत इथून खाली 1.5 इंच मार्किंग. किती? 4 भाग मिळाले. सगळ्यात खालचा जो काही पॉईंट आहे तिथं अर्धा इंच बाहेर मार्क करायचं. इथं 0.25 म्हणजे अर्धा इंचापेक्षा कमी मार्क करायचं. आता हे अर्धा इंच खाली ह्या टक्सला जोडा. तेच अर्धा इंच इकडे 0.25ला जोडायचं आणि मग नंतर इथं जोडलं की तुमच्याकडे कर्व असेल किंवा हाताने इथं नॉर्मल असा शेप द्यायचा. इथून नॉर्मल असा शेप द्या. हा जो काही इथं असा पॉईंट बनतो ना बघा इथं, तर इथं थोडं असं राऊंड करून घ्यायचं. हाताने राऊंड करा म्हणजे तो पॉईंट बनणार नाही. नाही तर स्टिचिंगमध्ये सुद्धा पॉईंटच तयार होतो. असा पॉईंट दिसतो, टोक आलेलं दिसतं, ते टोक दिसू नये म्हणून थोडा असा राऊंड शेप देऊन घ्यायचा. बघा आकार देऊन झालेला आहे. आता आपल्याला हा आकार मोजून घ्यायचा. तर कसा मोजायचा? सगळ्यात आधी ही इकडची लाईन मोजायची. ही लाईन किती आहे बघा? 6 इंचला एक लाईन कमी. तेवढाच हा असा टेप, हा जो काही आकार दिला ना बरोबर त्या आकारावरती टेप फिरवा. 6 इंचला एक लाईन कमी इतकं मार्क करायचं. आता इथं जेवढं मार्क केलं ना तेवढंच तुम्ही सरळ इथं मार्क करा, कारण ब्लाऊजची उंची कमी होते म्हणून आपल्याला फिटिंगकडे एक्स्ट्रा काहीही कमी करायचं नाही. त्यानंतर हुकाय पट्टीकडे अर्धा इंच मायनस करा कंपल्सरी. हे मेजरमेंट सेम असेल. इथं तुमचं वेगळं वेगळं येऊ शकतं. आता मुंड्यातला टक्स घ्यायचा. मुंड्यातला टक्स किती येईल? 1.25 इंच. तर इथून 1.25 इंच छातीच्या लाईनवरती टेप ठेवायचा आणि मुंड्याला बघा जिथं टच झाला तिथं एक मार्किंग करा. 1.25 इंचच्या निम्म करायचं. किती मिळेल? अर्धा इंच आणि त्यावरती एक लाईन. तर इकडे मार्क करा आणि त्यानंतर इकडे मार्क करा. ह्या पॉईंटपासून दोन्हीकडे सेम मार्क करायचं म्हणजे टोटल टक्स हा आपला 1.25 इंचचा आला पाहिजे. आता ही जी काही हा टक्स आपण मार्क केला इथं, हा ॲपेक्स पॉईंटला जोडायचा. हा पॉईंट फिटिंग बाजूकडे जो पॉईंट मार्क केला तो पण ॲपेक्स पॉईंटला जोडायचा. ती लाईन थोडी एक्स्ट्रा मार्क करायची. इथं एक्स्ट्रा मार्क करून झाली. इकडची लाईन मोजायची, गड्याकडची क्रॉस लाईन ॲपेक्स पॉईंटपर्यंत किती आहे? 6 इंच आणि एक लाईन. तेवढाच आता टेप इकडच्या लाईनवरती घ्यायचा. टेप किती वरती गेला ते बघा आणि जी एवढा वरती गेला तिथं एक मार्किंग करायचं. नवीन मुंड्याला आकार देण्यासाठी ही जी काही फिटिंग लाईन आहे तिथं अर्धा इंच एक मार्क करा. इथून पट्टी व्यवस्थित सेट करून बघा. आता इथं मी दुसऱ्या पेनने तुम्हाला सांगते, भरपूर जणांना कन्फ्युजन होईल. बघा नवीन मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे.
ही लाईन इथं मार्क केली, लगेच ही जी काही लाईन आहे इथं पण पट्टी व्यवस्थित सेट करा आणि हा पॉईंट लक्षात घेऊन इथं एक असा बॉक्स तयार करायचा. इथं त्या बॉक्समधून नवीन मुंड्याला आकार द्या. बघा, रेड जो मुंडा आहे तो आपला नवीन मुंडा आहे. टक्स आपला मायनस होईल. तर आता इथं एक पॉईंट सगळ्यांना क्लिअर करायचा आहे. तर भरपूर असे प्रॉब्लेम पण येत आहेत की मुंड्यामध्ये ब्लाऊज आम्हाला टाईट होतो. तर बघा, जसं आपण इथं हा टक्स मायनस केला आणि मग पुढे मार्क केलं, टक्स एवढा आपला ब्लाऊज इथे एवढा मायनस व्हायला नको म्हणून आपण हा टक्स सोडून मार्किंग करतो. तर मुंड्यामध्ये पण आपलं डायरेक्टली 1.25 इंच जर का कट होतंय तर इथं सुद्धा तुम्हाला टाईट होईल. तर जेव्हा तुम्हाला असा प्रॉब्लेम येतो तेव्हा तुम्ही ह्या लाईनच्या पुढे 1.25 इंच वाढवून घ्या. 1.25 इंच लक्षात आहे बघा, 1.25 इंच वाढवलं आणि हे मार्किंग इथं जोडायचं खाली फिटिंग लाईनला. हे बघा, म्हणजे एवढं तुम्हाला मुंड्यामध्ये लुझिंग मिळालं. आता मुंडा टाईट होईल का? नाही, कारण 1.25 इंच तुम्हाला मुंड्यामध्ये लुझिंग मिळालं. लक्षात आलं काय करायचं आहे ते? मुंडा जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की मुंड्यामध्ये ब्लाऊज टाईट होईल तेव्हा तुम्ही पुढे वाढवा. क्लिअर आहे सगळ्यांना? जिथं जिथं आपला ब्लाऊज मायनस होणार आहे तिथं मी तुम्हाला लाईन्स मार्क करून दाखवते. बघा, ब्लाऊज आपलं हे सगळं मायनस होणार आहे. तर मायनस झाल्यानंतर आपलं ब्लाऊजचं जे काही आपल्याला प्रॉपर मेजरमेंट पाहिजे किंवा प्रॉपर शेप जो पाहिजे तो तुम्हाला दिसत असेल. हा प्रिन्सेस कट आणि हा हुकाय पट्टीकडचा पाय समजलं असेल. आता अशा पद्धतीने मी जे मायनस होणार आहे ते दाखवलं. हे खालचं पण आपलं मायनसच होणार आहे, हे पण मायनस होणार आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? आता आहे तसं हे मी कट करून घेते. हे आहे तसं कट करा. तर तुम्हाला आता समजलंच असेल की आपल्याला ब्लाऊजवरून मापे घेऊन कुठे काय वाढवायचं ते. ब्लाऊजवरून प्रॉपर मेजरमेंट हे घेतलं पाहिजे, नाही तर तुम्ही कसंही घेतलं तर तुमचा ब्लाऊज चुकेल आणि नंतर तुम्ही मला म्हणाल की ताई आमचा ब्लाऊज चुकला. आता तुम्ही माझ्या मापाचं ज्यांनी कोणी कटिंग बघितलं असेल त्याच्यात पण बघा सेम हेच मेजरमेंट होते आणि ब्लाऊजचं मेजरमेंटसुद्धा मी तुम्हाला दाखवूनच घेतलेलं आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? आता आपल्याला मुंड्यातला टक्स मायनस करायचा असतो. तर ही जी काही इकडची लाईन आहे ही लाईन व्यवस्थित पकडा. इथं बघा पेपर थोडा कडक असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो, पण काही नाही, तुम्ही समजून घेऊ शकता. कपडा असतो ना तर कपड्याचं लगेच होतं. तरी ही लाईन या लाईनवरती ठेवायची अशी. बघा, आता नवीन मुंड्याला आकार जो काही आपण दिलेला आहे तो बरोबर इथून कंटिन्यू होतो. बघा, इथून मुंड्याला आकार जो दिला तो इथं कंटिन्यू झाला आणि पहिले दिलेला तो बघा कुठं गेला. म्हणजे टक्स मायनस झाल्यानंतर आपल्याला प्रॉपर हा आकार आपला मिळून जातो मुंड्याचा. म्हणून नवीन मुंड्याला आकार देणं खूप गरजेचं आहे. इथं तुम्ही फेविकॉलने किंवा तुम्ही इथं काहीतरी चिकनपट्टी वगैरे लावून किंवा स्टॅपलर मारून तुम्ही हा टक्स मायनस करून घेऊ शकतात. मी इथं फेविकॉलनेच करते. बघू शकतात. आता गळा कट करा व्यवस्थित. तर इथं मी तुम्हाला एक पॉईंट सांगते. आपण काय करतो, जेव्हा आपला गळा छातीच्या लाईनपेक्षा खाली जातो तेव्हा आपण इथून मायनस करतो. पण आता आपला गळा छातीच्या लाईनपेक्षा खाली गेलेला नाही म्हणून आपण इथून काहीही मायनस करणार नाही. मुंड्याचा आकार आहे तसा व्यवस्थित कट करा. इथं तुम्ही थोडंफार इकडे तिकडे झालं तर व्यवस्थित आकार सेट करा. नवीन आकार देऊ म्हणजेच तिथं तुम्ही चेक करा की आकार बरोबर दिसतोय का. नाही तर तुम्ही जिथे तुम्हाला चुकलेला दिसतोय तिथे तुम्ही करेक्शन करू शकतात. असं नाही की जो आकार आहे तोच तुम्ही ठेवायचा. लक्षात आलं? प्रिन्सेस कटला आकार देऊन घेऊयात. हा जो काही टक्स आहे इथून खाली अर्धा इंच मार्क करा. जी काही लाईन आहे टक्स मायनस केलेली त्या लाईनचा सेंटर घ्यायचा. त्या लाईनपासून बाहेर 0.25 इतकं जायचं. हा अर्धा इंच, हा 0.25, हे सगळे माप लक्षात घेऊन प्रिन्सेस कटला आकार द्या.
इथं बघा थोडा पॉइंट होतो, तो बरोबर आपण नंतर कटिंग करताना मायनस करून घेऊ, काहीच प्रॉब्लेम नाही. प्रिन्सेस कट करायचा. बघा प्रिन्सेस कट केला. इथं बघा आता असे पॉइंट क्रिएट होतात. हा पॉइंट व्यवस्थित मायनस करा. बघा पॉइंट मायनस झालेला आहे. आता हा पार्ट साईडला घेऊया. बॅक पार्ट समोर घ्यायचा. हे जे काही 1.5 इंच मार्जिन आहे हे बरोबर इथं असं मॅच करायचं. इथं जेवढा गॅप येतोय तेवढा इथं मार्क करायचा. इथं जसं क्रॉस जातंय तसं क्रॉस मार्क करा इथून. बघा हा बरोबर मुंड्याला कंटिन्यू झाला, म्हणून मला इथं काही करायची गरज नाही. इथून स्ट्रेट घ्यायचं, इथून सरळ घ्या. त्यानंतर पाठीमागचा बेल्ट किती आहे 3.5 इंचाचा, तर त्याच्यात 1 इंच प्लस करायचं. 4.5 इंचावरती इथून मार्किंग करायचं. म्हणजेच अर्धा इंच बॉटमला फिनिशिंग देण्यासाठी जाईल आणि अर्धा इंच गळ्याला फिनिशिंग देण्यासाठी जाईल. म्हणून सरळ लाईन मार्क करायची. इथं जेवढा गॅप आलेला असेल 2.25 इंच, तर इथं तुम्ही 2.5 ते 2.25 घेऊ शकतात. मी 2.5 इंच घेते. तुम्हाला जास्त डीप हवं असेल तर 3 इंचापर्यंत तुम्ही बॉटमला गळारुंदी घेऊ शकतात. त्यापेक्षा जास्त घ्यायची नाही. गळ्याचा आकार जो कोणता असेल तो आकार तुम्ही द्यायचा. कोणता आहे, स्वीट हार्ट आपण घेतला होता ना, तर इथून तुम्ही असं थोडं बाहेर जरी गेलं ना तरी चालेल. स्वीट हार्ट म्हणजे बघा असा येईल तो. याला स्वीट हार्ट नेक असे म्हणतात. हे बघा असा. इथून असा कट करायचा. जेव्हा आपला नेक छातीच्या लाईनपेक्षा खाली जातो तेव्हा आपण इथून अर्धा इंच मायनस करतो. तर कंपल्सरी बॅकमध्ये करायचंच आहे, कारण बॅक नेक आपला हा छातीच्या लाईनपेक्षा खालीच जातो नेहमी. फ्रंटमध्ये तसं नाही. फ्रंटमध्ये कधी जातो कधी नाही जात. तर जात असेल तर अर्धा इंच जसं आपण इथं मायनस केलं तसं करा. छातीच्या लाईनपेक्षा वरतीच असेल तर नाही करायचं. समजलं? पाठीमागचा टक्स कसा घ्यायचा ते सांगते. हे 1.5 इंच सोडून द्यायचा आणि इथून पूर्ण ह्या लाईनचा सेंटर घ्यायचा. इथं इकडचा गॅप मोजायचा. किती आला 3.5 इंच. तेवढंच 3.5 इंच तुम्ही इथं घेऊ शकता. टक्सची उंची किती घ्यायची 4 इंच. खाली आपण 1 इंच घेतलं होतं ना, तर इकडे अर्धा इंच मार्क करा, इकडे अर्धा इंच, म्हणजे टोटल आपला 1 इंच पाठीमागचा टक्स हा मायनस होईल. बघा असं पाठीमागे टक्स कसा घ्यायचा समजलं. पाठीमागचा भाग पण कट करून घेऊया. स्लीव्ज कटिंग कशी करायची हे सगळ्यांना माहीत आहे. स्लीव्ज कटिंगचे जे काही पॅटर्न आहेत, स्लीव्जचे पॅटर्न, त्याचा व्हिडिओ अपलोड आहे. जाऊन तुम्ही सेम त्या पद्धतीचे पॅटर्न काढून ठेवा. ते पॅटर्न कसे वापरायचे त्याचा पण व्हिडिओ अपलोड आहे. त्या पॅटर्नवरून कोणत्याही मापाची स्लीव्ज कशी कट करायची त्याचाही व्हिडिओ अपलोड आहे. परत कोणाला डाऊट असेल तर त्या टॉपिकवरती सेपरेट व्हिडिओ बनवून देईल. ज्यांना कोणाला स्लीव्जमध्ये कन्फ्युजन आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकतात की त्यांना काय प्रॉब्लेम आहे, तर त्यांच्यासाठी त्या टॉपिकवरती सेपरेट व्हिडिओ मी डिटेलमध्ये शेअर करेन. क्लिअर आहे? हे बघा स्वीट हार्ट नेक आपला कट झाला.
त्यानंतर प्रिन्सेस कट वगैरे सुद्धा आपला कट झालेला आहे. स्लीव्ज कशी कट करायची याचा व्हिडिओ मी दिलेला आहे, चॅनलवरती जाऊन चेक करा. स्लीव्ज कटिंगचा खूप सोपी पद्धत आहे. कारण सगळं एकाच व्हिडिओमध्ये दाखवलं तर व्हिडिओ अधिक अजून लॉंग होईल. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काही ना काही टॉपिक सांगत असते, म्हणून तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघा. कारण एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर करायला गेलं तो खूप मोठा व्हिडिओ होतो. एवढा मोठा व्हिडिओ तुम्हाला बघायला सुद्धा बोर वाटेल. चला तर आजचा व्हिडिओ थांबवते. तुम्हाला यापुढे कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण सांगायला विसरू नका. तुम्ही कमेंट केल्या तर मला सुद्धा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायला छान वाटतं. तर छान छान कमेंट करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चार्ट्स नोट्स कोणाला प्रोव्हाइड करून घ्यायचे असतील तर त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा. पोस्टमध्ये मी नंबर दिलेला आहे. ज्यांना कोणाला ब्लाऊज कटिंगसाठी तयार पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तेही सुद्धा माझ्याकडून पेपर पॅटर्न ऑर्डर करू शकतात. चला तर आजचा व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूया.